दुधी भोपळ्याची भाजी म्हणलं की खायला नको वाटते, पण चला आज या पद्धतीची भाजी बनवून बघा कशी छान लागते टेस्टला आणि सर्वजण आवडीने खातील। तर इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे, तो मी कट करून घेते। तर एका भोपळ्याची भाजी जास्त होते, त्यामुळे इथे मी अर्ध्या भोपळ्याचीच भाजी बनवणार आहे आणि अर्धा भोपळा फ्रीजमध्ये ठेवून टाकणार आहे। तर चला इथे मी अर्धा भोपळा कट करून घेत आहे। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी सर्व भोपळा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आहे चुलीवरती। आजची ही रेसिपी आपण चुलीवरती बनवणार आहे। तर इथे मी चूल पेटवून घेतलेली आहे। चुलीवरती मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी, थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी। त्यानंतर मी 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकलेलं आहे। ते छान असं तेलामध्ये तडतडून घेतलेलं आहे। ते तडतडून झाल्यानंतर तेलामध्ये मी 1 मोठा कांदा टाकलेला आहे बारीक चिरून। बघू शकता तुम्ही, कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी फ्रेश कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता पण परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। कढीपत्ता बघू शकता तुम्ही परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि लसणाची पेस्ट पण आपल्याला छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये। बघू शकता तुम्ही, लसूण पण आपला परतून झालेला आहे। त्यानंतर मी इथे 2 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे। आपल्याला डाळ पण एक 3-4 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने डाळ पण आपण परतून घेतलेली आहे। डाळ परतून झाल्यानंतर आपला कट केलेला भोपळा टाकायचा आहे त्यामध्ये। भोपळा पण छान असा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथे मी भोपळा पण छान असा परतून घेतलेला आहे। तुम्ही या पद्धतीची भोपळ्याची भाजी बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि टेस्टला पण खूप छान लागते। आता बघू शकता तुम्ही, आपला भोपळा पण इथे परतून झालेला आहे। भोपळा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी आपलं काळं तिखट जे भाजीला आपण बनवलेलं आहे ते टाकलेलं आहे। काळं तिखट 2 चमचे टाकलेलं आहे। अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। त्यानंतर इथे मी सुक्या खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। हेही छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही, 1 कपच पाणी टाकायचं आहे, कारण भोपळ्याला नंतर पाणी सुटतं। त्यामुळे 1 कप पाणी टाकून सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जे चॅनलला नवीन असतील ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। इथे बघू शकता तुम्ही उकळी आलेली आहे भाजीला। त्यानंतर चवीनुसार मी मोठं मीठ टाकलेलं आहे। इथे छान असं सर्व मिक्स करून घेऊया। त्यानंतर ताट झाकून एक 10 मिनटं छान असं वाफलवून घेऊया। बघू शकता तुम्ही, आपली भाजी तयार आहे।